चंदनझिरा भागात तरुणाचा चाकूने भोसकावून खून, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या पंचमुखी नगर परिसरात सय्यद नदीम सय्यद रहीम राहणार सुंदरनगर या तरुणाचा रात्री 11 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून चाकूने भोसकावून खून करण्यात आलाय। किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चाकूने भोसकवून हा खून करण्यात आला आहे। मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मयताचा गळा चिरला, तसेच छातीवर पोटावर सपासप वार करून डोक्यावर सुद्धा जबर घाव मारण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला। या खून प्रकरणात मयताचे वडील सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी 2 संशयितांविरुद्ध कलम 302-34 नुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। रवी शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बालासाहेब बोंबले दोघेही राहणार चंदनझिरा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। दरम्यान आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत तसेच मुख्य आणि इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात 2 तास ठिय्या मांडला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चंदनझिरा पोलीस, कदीम जालना पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात ठाण्यात उपस्थित होते। पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला आणि पोलीस ठाण्यासमोर घेराव घालणारे सर्वजण शांततेत निघून गेले। दरम्यान आता पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान असून पोलीस आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत। जी अपना नाम बोलिए और क्या घटना हुई? मेरा नाम सैयद रहीम है। घटना है, रात में मेरे बच्चे का 9:30 बजे मर्डर हो गया। टाटा शोरूम के पीछे निसार भाई की बिल्डिंग के पास में 2 आरोपी पकड़े गए। अभी 4 आरोपी फरार है। पुलिस कार्रवाई कर रही नहीं है, सिर्फ हवाओ कर रही पुलिस। फिर 2 आरोपी के नाम डाले हुए हैं, बाकी 4 आरोपी जो मेन मुखड़ा आरोपी फरार है। क्या मेरे को ये पुलिस स्टेशन पे भरोसा नहीं है। ये यहाँ मसला हल नहीं हुआ तो मैं एसपी ऑफिस के पास चले जाऊंगा पूरे फैमिली लेके। क्या मांग है आपकी? मेरा मांग है पूरे आरोपी यहाँ जमा हो जाना हमारे सामने, हमको दिखना पूरे आरोपी इन्होंने जमा करे करके, जब तक हम पीएम होने देंगे नहीं। बस। क्या नाम है आपका? मेरा नाम सैयद रहीम है। मैं नदीम का जो जिसका मर्डर उसका पिताजी बोल रहा हूँ मैं। बस।